सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय दुसरा. मन्ने कृतश्चिद भयमच्युतस्य पादाम्बुजोपासन मत्र नित्यम उद्विग्र बुद्धेर सदात्म भावा द्विषात्मना यत्र निवर्तते भीहि. कवी म्हणाला, आत्यंतिक क्षेम किंवा कल्याण काय आहे? भगवंताच्या चरण कमलांची सेवा हेच परम कल्याण आहे. जो मनुष्य मी म्हणजे शरीर अशा चुकीच्या अहंकारापासून मुक्त असतो, विरक्त झालेला असतो, त्याला भगवंताच्या चरणांची सेवाच पूर्णपणे अभय देते. राये पुशिले आत्यंतिक क्षेम तदर्थी कवी ज्ञाता परम. तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म भागवत धर्म प्रतिपादी. विदेहाने आत्यंतिक क्षेम म्हणजे काय ते विचारले होते. कवी हा ऋषभ पुत्र त्यात ज्ञानी होता. भागवत धर्म हेच परम कल्याण प्राप्त करण्याचे साधन आहे, म्हणून तो भागवत धर्म समजावून सांगू लागला. तो म्हणाला, ऐकराया नवल परे आपुला संकल्प आपणा वैरी देह बुद्धी वाढवून शरीरे अति दृढ करी भव भया. राजा, एक मोठी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपला संकल्पच आपला शत्रू असतो. बघ, आपल्या संकल्पानेच मी देह आहे अशी बुद्धी आपणच वाढवतो आणि त्यातूनच आपल्या संसाराचे भय दृढ होते. जयापाशी देह बुद्धी त्यासी सुख नाही त्रिशुद्धी. ते बुडाले द्वंद्व संधी अधिव्याधी महरणावी. मीच देह आहे अशी ज्यांची भावना असते, त्यांना तिन्ही प्रकारचे सुख मिळत नाही. अर्थात काया वाचा आणि मन यांचे सुख मिळत नाही. ते नेहमी सुखदुःखांच्या, शीत उष्णांच्या व नाना प्रकारच्या दुखण्यांच्या महासागरात बुडालेले असतात. जे देह बुद्धी पाशी सकळ दुःखांची आराशी, महाभयाची भूते चौपाशी हरणीशी झोंबती. देहबुद्धी म्हटली की तिच्या सोबत सर्व प्रकारच्या दुःखांच्या राशी आणि नाना प्रकारच्या भयांची भूते असतातच. जणू त्या माणसाला चारही बाजूनी पाशामध्ये जखडून टाकतात. देहबुद्धीची या नरा थोर चिंतेचा अडदरा, संकल्प विकल्पांचा मारा मता द्वारा निवार. मी देह आहे असे मानणारा मनुष्य नेहमी चिंतेत असतो. संकल्प आणि विकल्प त्याच्यावर सारखे आघात करीत असतात आणि त्याला वाटणारी ममता हीच त्याला कारणीभूत होते. देहबुद्धी माझी सुख अणु मात्र नाही देख, सुख मानिती ते महामूर्ख दुःखजनक देहबुद्धी. हे राजा, हा देहबुद्धीत सुखाचा लवलेशही नाही. पण जे त्यातच स्वतःला सुखी समजतात ते महामूर्ख आहेत, कारण देहाला चिकटलेला मीपणा हे सर्व दुःखाचे बीज असते. दीपाचे मिळणी पाशी केवळ दुःख पतंगाशी, तरी आलिंगू धावे त्यासी तेवी विषयांशी देहबुद्धी. पाखरू दिव्याच्या ज्योतीवर झडप घालते आणि मरून जाते, पण स्वतःच्या इच्छेनेच ते पाखरू ज्योतीवर झडप घालते. त्याप्रमाणे देहाची आसक्ती असणारा मनुष्य विषयात स्वतःच आसक्त होतो. ऐशिय संत देहबुद्धी कुडी, वाढवी विषयांची गोडी. तेथे महाभयाची जोडी, जन्म मरण कोडी अनिवार. राजा, ही देहबुद्धी फार वाईट आहे. कोटी आहे विषयांची गोडी, तिच्यामुळेच वाढते आणि तिच्यामुळेच माणूस जन्म मरणाच्या साखळीत सापडतो. एवढा अनिवार्य संताप देहबुद्धीपाशी महापाप. जाणोनी धरी जो अनुताप विषयी अल्पगुंतेना. ह्या संसारातील सर्व ताप त्रास क्लेश व्याधी हे सारे ह्या देहबुद्धीमुळेच निर्माण होतात. हे ओळखून शहाणी माणसे विषयांपासून विरक्त राहतात, जराही गुंतत नाहीत.
धरिता विषयांची गोडी भोगाव्या जन्म मरण कोडी येणे भय विषय सोसंडी इंद्रियांते कोंडी अति नेमे. विषयात आपण अडकलो तर पुन्हा पुन्हा जन्म मरण भोगावे लागेल ह्या भीतीने सावध होऊन विवेकी लोक इंद्रिय निग्रह करतात आणि भोग्य विषय दूर ठेवतात. इंद्रिये कोंडिता न कोंडती विषय सांडिता न सांडती पुढत पुढती बाधू येती या लागी हरिभक्ती धोतिली वेदे. पण नुसता इंद्रिय निग्रह शक्य नसतो त्याने इंद्रिय अधिकच खवळतात आणि विषयांचा त्याग करण्याचा प्रयत्न केल्यास नको तेच विषय समोर येतात. म्हणून ह्या गोष्टी सोप्या होण्यासाठी हरिभक्ती हा उपाय वेदांनीही सांगितला आहे. इंद्रिये कोंडावी न लगती सहज राहे विषयासक्ती एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिती नृपवर्या. भक्ती मार्गात इंद्रिये कोंडावी लागत नाहीत. हरिभक्तीच्या गोडीने विषयासक्ती आपोआप कमी होते. योगी इंद्रिये कोंडिती ती भक्त लाविती भगवत भक्ती. योगी विषय जे त्यागिती ते भक्त अर्पिती भगवंत. योगी लोक कान डोळे नाक रसना कर्मेंद्रिये ह्यांना हट्टाने विषयांपासून दूर ठेवतात. जबरदस्ती करतात पण भक्त आपल्या इंद्रियांच्या प्रवृत्ती हरिभक्तीकडे लावतात आणि विषयांचेही हरिचरणी समर्पण करतात. योगी विषय त्यागिती त्यागिता देह दुःखी होती. भक्त भगवंती अर्पिती तेणे होती नित्य मुक्त. योगी विषय सोडतात पण मरताना त्यांची तडफड होते कारण सूक्ष्म वासना शिल्लक राहतात. पण भक्त सर्व विषय भगवंताला अर्पण करतात त्यामुळे त्यांना मृत्यूच्या वेळीही दुःख होत नाही ते मुक्तच असतात. हे नवे म्हणती विकल्पक याची लागी देथे देख. कायन वाचा हा श्लोक अर्पण द्योतक बोलिजेला. कायन वाचा मनसेंद्रियेर वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोन यद्धत सकलम परस्पय नारायणायेती समर्पयामी. ह्या श्लोकात आपली सर्व कर्मे अर्पण करण्याबद्दलच म्हटले आहे. बोल बोलविती या वदने भेटी बोल न लाजे त्याची या दृष्टी. ते लाज गिळून बोलणे उठी निज भजन पुष्टी ब्रह्मार्पणेसी. याप्रमाणे वाचा कर्ण इत्यादी इंद्रियांची प्रत्येक क्रिया परमात्म्याच्या अस्तित्वानेच चालते. म्हणजे प्रत्येक इंद्रिय ममत्वाची लाज सोडून देते व आपली क्रिया स्वतःची न राहता ब्रह्माचाच विलास घडतो. शब्द मावळे निशब्दी निशब्दची बोली जे शब्दी. तोची अर्पणाचा विधी जाणत्री शुद्धी समर्पणेची. ह्याप्रमाणे पाहता शब्द हा निशब्द अवस्थेत मावळतो आणि शब्दाने जे बोलले जाते ते निशब्द तत्वच असते. अशा प्रकारे शब्दाचे अर्पण करत्या सकट आपले आपण ब्रह्मामध्ये होत असते. बोलू बोलविता बोला आतू तो बोलू अपर्णेसीच येतू. ऐसा शब्देची निज भजनार्थू प्रगटे परमार्थू ब्रह्मार्पणेसी. बोलू लागले की बोलता बोलता ते बोलणे ब्रह्मातच विलीन होत असते. अशा प्रकारे शब्दाने हरीचे भजन हाच परमार्थ आपोआप घडतो. ऐसा मने कर्मे वचने जो दृढावला भगवत भजने. तेची भजन अभिमाने निज निर्वाणे दृढ धरी. अशा प्रकारे मनाने कर्माने व बोलण्याने भगवत भजन आपोआप घडते. असा पक्का संकल्प जो मनाशी धरतो त्याचे जगणे हेच हरीचे भजन असते. तरंग समुद्रा आतवता म्हणे माझे निमेघू तत्वता. जगाते निवविता जीवविता तृषा हरिता चातकांची. लाट समुद्राच्या आत असली तरी आपण लाट नसून जल आहोत. या परमार्थिक सत्याची दृढ भावना जर त्या लाटेच्या ठाई असेल
तर ती लाट असे म्हणू शकते की मेघ माझ्यामुळेच जगाला निववितो आणि जीववितो आणि चातकाची तृष्णा हरण करतो. तसेच माझ्यामुळे पिके पिकतात, माझ्यामुळेच नद्या वाहतात आणि समुद्राच्या रूपात मिसळल्या की त्या समुद्रपणाने माझ्याशीच समरस होतात. देवी मुळीचे पूर्णपण पावोनी भजे अभिमान, त्याचे भजनाचे लक्षण सावधान अवधारी. ह्याच नायाने भगवंताचा भक्त आपल्या मूळच्या पूर्णपणाला प्राप्त झाला की त्या पूर्णत्वाच्या जाणीवेतूनच त्याची सर्व क्रिया भगवत स्वरूप होते. मग तो भगवंताप्रमाणेच म्हणू लागतो की म्हणे मी सकल लोक करता कर्म करोनिय करता, मी सर्व भोग भोगता नित्य अभोगता मी एकू. मी सकल लोक करता आहे, मी कर्म करूनही अकर्ता आहे. मीच सर्व भोग भोगणारा पण स्वरूपाने खरोखरी नित्य एकमेव आणि अभोक्ता आहे. सकळ लोकी माझी सत्ता, सकळे सकळांचा नियंता, सकळा सकळत्वे मी प्रकाशिता होय मी शास्ता सकळे कांचा. सर्व लोकी माझीच सत्ता आहे, मी सर्वांचा सर्व रूपाने नियंता आहे, प्रकाश देणारा आहे आणि शास्ताही आहे. सकळा भूती मी एकू, मीची व्याप्य व्यापकू, जनिता जनयिता जनकू न होनी अनेकू जगद्रूप मी. मी सर्व देवांचा अधिदेव आहे, सर्व भूतांमध्ये मी एकमेव असून व्याप्य आणि व्यापक दोन्ही मीच आहे. मीच सर्वांचा उत्पादक असून उत्पन्न होणाराही मीच आहे आणि जगद्रूप होऊनही मी आपले एकत्व टाकीत नाही. मी देवांचा आदी देवो देवी देवपणा माझाची भाव, व्यया माझी मी अज अव्यय अक्षरी अक्षर भावो माझे नियंगे. मी सर्व देवांचा आदिदेव आहे, देवांचे देवत्व हे माझेच स्वरूप आहे. विनाशी पदार्थात अविनाशी तत्व मीच आहे आणि मीच जन्माला न येणारा आहे. कधीही न झरणारे जे अक्षर तत्व, त्याचा तो गुण माझ्यामुळेच आहे. ईश्वरी जे जे सत्ता ते ते माझी सामर्थ्यता, भगवंती भगवंतता जाण तत्वता माझेनी. ईश्वरामध्ये जे ईश्वर तत्व आहे, जे ऐश्वर्य आहे, जी सत्ता आहे ती माझ्यामुळेच. भगवंताचे भगवंतपण माझ्यामुळेच आहे. मी आपरूपी आपू, मी प्रकृती पुरुषांचा बापू, सृष्टी रचनेचा संकल्पू निर्विकल्पू पै माझेनी. पाण्यामध्ये मी रसत्व आहे, तसेच प्रकृती आणि पुरुष माझ्यातूनच उत्पन्न होतात. मी स्वतः मुळात निर्विकल्प आहे, पण सृष्टीच्या निर्मितीचा संकल्प मीच आहे. मी आदीची अनादि आदी, मी समाधीची निज समाधी, निज शुद्धीसी माझे निशुद्धी, या परी त्रिशुद्धी अभिमानार्पण. मी सर्व कारणांचे कारण असून समाधी हे माझेच स्वरूप आहे. किंबहुना समाधी हे व्यक्त स्वरूप ज्या अव्यक्त स्थितीचे असते, ती स्थिती मीच आहे. पदार्थांचे पावित्र्य माझ्यामुळेच त्यांना प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे भक्ताचा अभिमान ईश्वरूर रूप होता. मी अजन्मान जन्मोनी जन्मे, मी अकर्मान करोनी कर्मी करी, माझे नियोगे पुरुषोत्तमे पाविजे महिमे उत्तमत्वाचे. मी वस्तुतः जन्म नसलेला, माझ्याच मायेने जन्म घेण्याचा देखावा निर्माण करतो. शरीर व इंद्रिय यांच्या द्वारा सर्व कर्मे घडत असून मी मात्र अकर्म आहे. माझ्यामुळेच पुरुषोत्तमाला उत्तमत्व प्राप्त झाले आहे. स्वच्छब्दे माझे अंग, चिच्छब्दे मीची चांग, न होनिया तिन्ही भाग, आनंद निर्व्यंग तोची मी.
सतचित्त व आनंद हे तीनही धर्म अभिन्नपणे माझेच स्वरूप आहेत. माझेनी सूर्यदृष्टी डोळस मन माझी चिदकाशाचा अवकाश. माझेनी अंगे जगन्निवास सावकाश नांद तू. माझ्यामुळेच सूर्य पाहतो आणि प्रकाश देतो. चिदाकाश ज्या अवकाशात असते तो अवकाश मीच आहे. जगात निवास करणारा परमेश्वर माझ्याच अंगाने निवास करतो. अजा अजपणे मी अज, निशेष निर्बीजा मी बीज. माझे निजांगे निज निज भोज स्वये नाचे. मी अज आहे म्हणजे मला जन्म नाही आणि त्यामुळेच अजा अर्थात माया माझ्यातूनच उत्पन्न होते. निर्बीज अर्थात मुक्त अस्तित्वाचे मूळ मीच आहे. माझ्याच स्वरूपाने ईश्वर मायेच्या सहाय्याने अनेक रूपात जगाचे नाटक वटवितो. अधिष्ठाना मज माझी अधिवासू. मी जगदीशांचा पूर्ण ईशू. मी परमपुरुषाचाही पुरुषू. पुरुषा पुरेशू मीच स्वये. अधिष्ठान म्हणून ज्याला म्हणतात त्याला मीच आधारभूत आहे. सर्व जगदीशांचा पूर्ण ईश्वर परमपुरुषाचाही परमपुरुष व परेशाचाही परेश मीच आहे. असंत माझे संत होय. अचित माझे चिदत्वला आहे. निजानंदासी पाहे आनंदू निर्वाहे माझेनी. माझ्याच सत्तेने मिथ्या पदार्थांना सत्यत्व आहे असे वाटते. जड पदार्थांना चेतना माझ्यामुळेच मिळते आणि आत्मबोधाचा आनंद ह्याचाही उद्भव मजपासूनच होतो. मी सकळ सिद्धींची निज सिद्धी. मी सर्वांग देखणी बुद्धीची बुद्धी. मोक्ष म्हणणे तोही उपाधी. जाणत्री शुद्धी माझेनी. प्रकट होणाऱ्या सर्व सिद्धींची मूळ सिद्धी म्हणजेच सिद्धावस्था मीच होय. बुद्धीचे संपूर्ण सौंदर्य माझेच स्वरूप आहे. मोक्ष ही कल्पना म्हणजे ही एक उपाधी आहे आणि ती माझ्यामुळेच अस्तित्वात येते. मी साचार निज धर्म मन माझी. ब्रह्म विसरे कर्म ब्रह्म समाधीचे परब्रह्म निज निस्सीम मीच मी. मी आत्म्याचा धर्म आहे. ब्रह्म माझ्या स्वरूपात कर्माला विसरून जाते आणि ब्रह्म समाधीचे परब्रह्म स्वरूप मीच आहे. हरिहर ब्रह्मा निज निर्धारी. हेही माझे अंशांशधारी. मी दशावतारांचा अवतारी. माझी निज थोरी मीही नेणे. ब्रह्मा विष्णू महेश हे माझे अंशाचेही अंश धारण करतात. दशावतार मीच धारण करतो. द्वैतात्मक ज्ञान माझ्या ठिकाणी नसल्याने माझे स्वाभाविक महत्व मीच जाणत नाही. ऐसिया नाना विवंचना अभिमाने भजे भगवद भजना. ब्रह्मास्मी दृढ भावना आप आपणया पूर्णत्वे अर्पी. भक्त अशा प्रकारच्या विविध पण ब्रह्मरूप भानाने भगवत भक्ती करतो. तेथे द्वैत नसून आपले आपल्यालाच स्मरण घडत असते. जीव घालून पूर्णत्वांत जे जे अभिमान कल्पित. ते ते साचची स्वये होत हेही पूर्णत्व अर्पितो निज पूर्णत्वी. जीवाला पूर्णत्वामध्ये मिसळून मिळवून त्या अभिमानाने तो जे जे कल्पितो ते ते स्वतः होतो आणि असे संपादित पूर्णत्व आपल्या स्वाभाविक पूर्णत्वात अर्पण करतो. ब्रह्मास्मी नुस्वधे वचन. ये अहंते नाम भगवद भजन माहा तव तद्रूप होऊन. भजे अभिमान ब्रह्मार्पणेसी. मी ब्रह्म आहे या वचनातील अहंतेचा म्हणजे आहेपणाचा भाव ब्रह्मत्वास चढल्यामुळे तो अहंकार भक्ती रूपच होतो. त्यामुळे
भक्त ब्रह्म होऊन ब्रह्मच ब्रह्मामध्ये अर्पण करण्याचा विलक्षण अनुभव येतो. सांडूनी देह बुद्धीचा केरू भजने उठिला अहंकारू. तो अपरोक्ष निज साक्षात्कारू पावनी पूर्ण निर्धारू पूर्णत्वे वर्ते. जेव्हा देह बुद्धीचा कचरा टाकून भजनाचा स्वच्छ अहंकार उरतो, तोच अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होय. त्यानेच भक्ताला आपल्या पूर्णत्वाचा पक्का निश्चय होतो. मग तो म्हणतो, मननाचे मनन मीच आहे, स्मरणाचे नित्य स्मरण मीच आहे व चिंतनाचा विषय नसणारे चिंतन मीच आहे. म्हणून मननामीची मनन, स्मरणामीची नित्य स्मरण. चित्तासी मी निज चिंतन, चित्त धर्मे वीण सर्वदा. ज्याची सहसा प्राप्ती नव्हे, ते निज चित्ते चिंतावे. तव प्राप्तीसीची प्राप्ती पावे, चित्त निजानुभवे सहज भजता. ज्याची प्राप्ती होत नसते त्याचाच विचार, त्याचेच चिंतन चित्तात सामान्य माणसाच्या भावतीत घोळत असते. पण चित्त जेव्हा स्वतःकडेच पाहू पाहते, तेव्हा मिळविण्यासारखे दुसरे काहीच नसते. म्हणून ते प्राप्तिरूपच होते, सहजतेत असते. तेव्हा निश्चिते जे जे चिंती चित्त, ते स्वयची होय समस्त. या प्रतीती चित्त भजत ब्रह्मार्पण युक्त निजबोधे. म्हणजे चित्त ज्याचे चिंतन करते, तो विषय अन्य काही नसून ते स्वतःच असते ही प्रचिती. हा प्रत्यय म्हणजेच ब्रह्मार्पण युक्त भक्ती होय. नाथिले 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 चिंती ते अचिंतिता. आथिले चिंती ते निश्चिता. आथी आथी सांडूनी चित्ता, सहजे न भजता होय. नसलेल्यांचे चिंतन करणे ही अतिचिंता व असलेल्यांचे चिंतन करणे ही निश्चिंतता. ह्या असणे व नसणे ह्यांच्या मागमूसही नसला तर द्वैतात्मक भजन न करताही चित्ताने निज भजन सहज सिद्ध होते. चित्त चिंत्य आणि चिंतन यातीही जाहले समाधान. ते समाधान ही कृष्णार्पण सहजी संपूर्ण स्वये होये. अशा भगवत भजन प्रकाराने बुद्धीमध्ये भक्तिभाव पक्का बिंबला. म्हणजे समाधानाची अवस्था कर्म नसतानाही किंवा कर्म करतानाही राहते. त्यावेळी समाधी अवस्थाच असते, कारण चित्त चिंतनाचा विषय आणि चिंतनाची क्रिया ही त्रिपुटी त्यावेळी एकच झालेली असते. त्यामुळे सर्व चिंतनच कृष्णार्पण होते. कर्माचरणी समाधी एक म्हणती न घडे कधी. ते पावले नाही निजात्म बोधी, जाण त्रिशुद्धी विदेहा. कर्माचरण करीत असताना चित्ताची समाधी शक्य नसते असे काही जण म्हणतात. पण त्यांना आत्मबोध झालेला नाही असे हे विदेह जनका तू खात्रीने जाण. ताटस्थानाव समाधी म्हणेल त्याची ठकली बुद्धी. ते समाधी नव्हे त्रिशुद्धी, जाणावी नुसधी मूर्छा आले. समाधी हे घट अवस्था आहे, तटस्थ अवस्था आहे आणि ती भोगणारा कुणी वेगळा आहे असे जो म्हणेल त्याची फसगत झाली असे समज. ती समाधी नसून मूर्छा आहे. ताटस्थापासून उठिला तैतो समाधी मुकला. तेव्हा एक देशी भाव आला मंद, या बोला न मानिती सत्य. जो समाधीला एक अवस्था मानतो, जो तिला मुकला आहे असे समजावे. कारण समाधीला तसे मानल्याने त्याला मर्यादित द्वैतात्मक एकदेशीय भाव प्राप्त झाला असे होते. पण मतिमंदांना हे आमचे मत खरे वाटत नाही. समाधी आणि एकदेशी बोलता बोलणे ये लाजेसी.
सत्यमानित शब्दपिशी शुद्ध स्वरूपासी अनोळख. समाधी म्हणावे आणि ती एक अवस्था आहे अशी संकल्पना मनाशी धरावी असे म्हणणे विशोभित आहे. पण असे म्हणणे जो खरे मानतो तो शब्द पांडित्याने भ्रमिष्ठ झाला आहे असे समजावे. त्याला शुद्ध स्वरूपाची ओळखच नाही. येथे प्राचीन ती समर्थते मूर्छा आडवणी करी तटस्थ वाचुनी चालते समाधिस्थ जाणपानिश्चित वसिष्ठादिक. या ठिकाणी प्राक्तन कर्म फार प्रभावी ठरते. त्यामुळेच मूर्छा येते व तटस्थता येते. वसिष्ठ इत्यादी ऋषी जे ब्रह्मज्ञानी होते ते व्यवहारात वर्तत असतानाही आत्मसमाधीतच असत. पाहे पादे वर्षी नारदू विनोदे न मोडे समाधी बोधू याज्ञवल्क्याचा समाधी संबंधू ऋषी प्रसिद्ध परीक्षा केली. देवर्षी नारद त्रिकंडात संचार करतात, अनेक हास्य विनोद करतात, पण त्यांचा समाधी बोध कधीही भंग पावत नाही. याज्ञवल्क्य मुनींचा समाधी बंध किती दृढ होता त्याची परीक्षा ऋषींनी त्यांच्याच यज्ञात केली आहे. स्वरूप देखोनी मूर्छित जाहला तो आपण तरला. स्वय तरुणी जन उद्धरिला तो बोधू प्रकाशिला शुक वामदेवी. स्वरूपाचा साक्षात्कार होताच ज्याचे मीपणाचे अहंकाराचे भान राहत नाही व नंतर जो सर्व व्यवहार निरहंकार राहून करतो तो आपण स्वतः तरला आणि त्याने लोकांचाही उद्धार केला असे होते. शुक वामदेव ह्या लोकांनी असेच सांगितले आहे. या लागी समाधी आणि उत्थान या दोन्ही अवस्थांसहित जाण. बुद्धी होय ब्रह्मार्पण अखंडत्वे पूर्ण समाधी. म्हणून समाधी लागणे आणि समाधीतून उठणे ह्या दोन्ही अवस्थांसह बुद्धी सतत ब्रह्मरूप राहणे हीच अखंड व पूर्ण समाधी होय. अर्जुना देऊनी निज समाधी सेवेची घातला महायुद्धी. परितो कृष्ण कृपानिधी ताटस्थते त्रिशुद्धीने देच स्पर्शो. अर्जुनाला कृष्णाने ज्ञान देऊन महायुद्ध करण्यास तात्काळ जुंपले, पण त्या कृपासागर कृष्णाने त्याला केवळ समाधीचा स्पर्शही होऊ दिला नाही, ताठस्थ येऊ दिले नाही. सकळ कर्मी समाधी हे सद्गुरुची बोधी बुद्धी. तरी युद्धी ही त्रिशुद्धी निज समाधी न मोडे. सर्व कर्मामध्ये ही चित्ताचे समाधान ठेवणे हीच युक्ती सद्गुरू सांगतात. कृष्णाने अर्जुनाला तीच युक्ती सांगितल्याने घोर युद्ध करतानाही अर्जुनाची स्थिर बुद्धी रूपी समाधी विचलित झाली नाही. बुद्धी आकळेले परब्रह्मतय हेतुक चाले कर्म. हेची बुद्धीचे अर्पम परम इतरतो भ्रम अनुमान ज्ञान. बुद्धीला परब्रह्माचे आकलन झाले म्हणजे निर्हेतुक कर्म घडत असते. हेच बुद्धीचे श्रेष्ठ अर्पण होय. बाकी सर्व ज्ञान अनुमानाचे आहे. स्वरूपे दृष्टी निरवधी अनवच्छिन्न समान बुद्धी. कर्मा कर्मी अज्ञान न बाधी परम समाधी तिये नाव. स्वरूपामध्ये तन्मयता आली की त्या समबुद्धीच्या पुरुषाला कर्म घडो वा न घडो मीपणाचे अज्ञान बाधत नाही. हीच परम समाधी. निशेष गेले या देह बुद्धी स्वरूपपणे फुंजन बाधी. कर्मा कर्मी अज्ञान न बाधी दे परम समाधी निर्दृष्ट. देह बुद्धी विरून गेली म्हणजे स्वरूप भावात जीवभावाचा अहंकार कर्म व अकर्म ह्याने चित्त विचलित होत नाही. ते स्वरूपे निरवधी भजनशील झाली बुद्धी. ते सकळ कर्मी समाधी निजार्पण विधी स्वये जाहली.
आत्मनिवेदन रूपी नववी भक्ती म्हणजे काय? जेव्हा बुद्धी भजनशील होऊन स्वरूपात तादात्म्य पावते आणि सर्व कर्मात समाधी स्थिर राहते, अशी अखंड एकरस बुद्धी म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. जेथे शमली मनाची आधी ते जाणावी परम समाधी. समाधी घेणे ते देह बुद्धी, काष्ठ ते त्रिशुद्धी मूर्छित प्राय. मनाची तळमळ अजिबात नाहीशी होणे हीच परम समाधी होय. बाकी देह बुद्धी तशीच ठेवून नुसते चित्त स्थिर करणे म्हणजे देहाला काष्ठासारखे अचल करणे होय. मनासी ठाऊके नसे इंद्रिय व्यापारू तरी दिसे. कर्म निपजे जे जे ऐसे ते जाणी जे पैसे कायिक. मनाला न कळता इंद्रिये आपापली कार्य करतात. अशा स्थितीत जेव्हा कर्म घडतात तेव्हा ती देहाची स्वाभाविक कर्मे होत. श्वासोच्छ्वासांचे परिचारका निज निमेषोन्माश व्यापार. तेही नारायण पर केले साचार निज स्वभावे. श्वास घेणे व सोडणे, डोळे उघडणे व मिटणे ह्या क्रियाही ज्याच्या बाबतीत कृष्णार्पण असतात त्याचे सर्व कर्म नारायण परक झालेले असते. तरी देह गेह वर्णाश्रमे स्वभाग आली जी जी कर्मे ती ती आचरोनी निज धर्मे पूर्वानुक्रमे अनहंकृते. देह घर आपला विप्रादी वर्ण आश्रम यांच्या संबंधाने समाजातून जी कर्मे विहित असतील ती ती अहंकार सोडून घडत असतील तर ब्रह्मत्वाला त्यातही बाधा येत नाही. साखरेचे कारले प्रौढ ते देठू काठेनशी सर्व गोड. तेवी इंद्रिये कर्म गूढ स्वादिष्ट सदृढ ब्रह्मार्पणे ब्रह्मी. साखरेचे एक कारले तयार केले तर त्याचा देठ, त्याचा काटेरी पृष्ठभाग इत्यादी सर्वच गोडच असते. त्याचप्रमाणे कर्म करतानाही इंद्रिये ब्रह्मार्पणामुळे स्वानंदातच असतात. कर्मकलापू आघवा चरोनी आणि गौरवा परी कर्तेपणाची या गावा अहम भावा स्पर्शेना. असा भक्त सर्व कर्मे मोठ्या उत्साहाने आचरितो व त्यांनाही गौरव प्राप्त करून देतो, पण मी करता अशा अभिमानाला तो स्पर्श करीत नाही. मजपासून झाले सत्कर्म माझा आचार अतिउत्तम. म्या निरसिले मरण जन्म हा स्वभावे देह धर्म उठोची नेणे. माझ्याकडून सत्कर्म झाले, माझा आचार चांगला आहे, मी जन्म मरणाचे निरसन केले आहे असा मीपणा तो मनातही येऊ देत नाही. देह संगे तरी वर्तणे वरी देह धर्म धरू नेणे. देह स्वभाव लक्षणे ब्रह्मार्पणे विचरती. देहा संबंधाने जे काही कर्म उत्पन्न होते ते तो करतो, पण देहाचा अभिमान धरीत नाही. त्याचा देह स्वाभाविक कर्म करतो ते ब्रह्मातून निर्माण होते व ब्रह्मातच अर्पण होते. देह धर्माचा अनुठे फाटा, ज्ञान गर्वाचा न चढे ताठा. या लागी सहज भजना मझिवठा, जाला तो पैठा अनहंकृते. जो भक्त निरहंकार असतो तेह ममतेचा अंकुर उत्पन्न होऊ देत नाही, ज्ञानीपणाचा गर्व धरीत नाही आणि सहज भक्तीत मग्न असतो तो ब्रह्मार्पण झाला असे समजावे. त्यापासून जे जे निपजे ते ते देव म्हणे माझे खाजे. या लागी ब्रह्मार्पण वोजे त्याचे स्वभाव सहजे नार्पिता अर्पिती. ह्या भक्ताच्या बाबतीत परमेश्वर असे म्हणतो की
तो जे जे उत्पन्न करील ते ते माझेच खाद्य आहे, त्यामुळे मी ब्रह्मार्पण करतो असे म्हणावेही लागत नाही. परेसाचे कसवटी भरे, जे जे लागे ते ते साडे पंधरे, तेवी निपजे जे जे शरीरे ते ते खरे परब्रह्म. परिसाला जे जे लोखंड लागते ते सोने होते, तसेच ह्या भक्ताचे जे जे कर्म घडते ते ते ब्रह्मच असते. त्याचा खळू तेची महापूजन, त्याची बडबड तेची प्रियस्तवन, त्याचे स्वभावी स्वानंद पूर्ण श्री नारायण सुखावे. हा भक्त क्रीडा करतो तीच महापूजा, तो जे बडबडतो तेच देवाचे स्तोत्र, आणि त्याचा स्वभाव हाच स्वानंद पूर्ण नारायण. तो जेवती वास पाहे, आवडी देवो तेवतार आहे, मग पाहे अथवा न पाहे तर देवची स्वय स्वभावे दिसे. तो जेथे जेथे पाहतो तेथे तेथे देव मोठ्या आवडीने प्रकट होतो. एवढेच नव्हे तर त्याने डोळे उघडले काय किंवा मिटले काय, त्याला जे काही दिसते तो देवच असतो. तयासी चालता मार्गे तो मार्गू होई जे श्रीरंगे, तो देवाचिया दोंदावरी वेगे चाले सर्वांगे डुल्लत. तो मार्गाने चालू लागला की श्रीरंगाने त्याचा मार्ग व्हावे व भक्ताने त्याच्या अंगावरूनच चालावे. जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण आहे तुक, या नाव भजन निर्दोख भागवत धर्म देख या नाव. जे जे स्वाभाविक कर्म असते ते ते ब्रह्मार्पणच असते, तेच निर्दोष भजन हाच भागवत धर्म. या परी भगवत भजन कथा भय नाही गा सर्वथा, अभय पुशिले नृपनाथा ते जाण तत्वता भजने होय. ह्याप्रमाणे जी भक्ती असते तीच पूर्ण निर्भयता. अशा भक्तीनेच मनुष्याला पूर्ण अभय प्राप्त होते. येथे भयाचे कारण राया तू म्हणशील कोण, तेही सांगो सावधान ऐक श्रवण सौभाग्य निधी. जनका, ह्या संसारात भयाचे कारण काय असते तेही सांगतो. श्रवण सौभाग्याचा तू निधी आहेस, म्हणून अवधान देऊन तू ऐक. भयम द्वितीयाभिनिवेशतः स्वादी शादपेतस्य विपर्ययो स्मृतिः, तन्मायया तोहा बुध आभजदम भक्तेक येषम गुरुदेवतात्मः. ईश्वरापासून विन्मुख झालेल्या पुरुषाला त्याच्या मायेने भगवत स्वरूपाचे विस्मरण होते. त्यामुळे मी देह आहे अशी त्याची कल्पना होते. इथेच द्वैताचा अभिमान उत्पन्न होतो व भय उत्पन्न होते. म्हणून विवेकी मनुष्याने, शहाण्या मनुष्याने गुरु, देवता व आत्मा एकच आहेत अशा अनन्य भक्तीने त्या ईश्वराला सर्व प्रकारे शरण जावे. आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक, तेथ जो म्हणे जी वेगळा देख, तेची अज्ञान भयजनक दुःखदायक अतिद्वंद्वे. आत्मा पूर्णत्वाने सर्वत्र एक आहे, पण मी त्यापासून वेगळा आहे असे समजणे हे अज्ञान. त्यांच्यातच द्वंद्व येते, त्यातूनच भय उत्पन्न होते आणि भयातून दुःख. भयाचे मूळ दृढ ज्ञान, त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान. तेथ का लागले भगवत भजन ऐसा ज्ञानाभिमान पंडिता. पंडितांना ज्ञानाचा अभिमान असा असतो की अज्ञान हे भयाचे मूळ आहे आणि ज्ञानानेच अज्ञान दूर होते. म्हणून ते म्हणतात की भक्तीने अज्ञानाचे निरसन कसे होणार. ऐकराया याची अर्थी ज्ञानासी कारण मुख्य भक्ती. हा कृतनिश्चय आमुच्या मती तेही उपपत्ती वधारे.
पण राजा ज्ञानाचेही मुख्य कारण भक्तीच आहे असा आमचा दृढ निश्चय आहे. त्या संबंधी आमचे प्रतिपादन ऐक. अज्ञानाचे मूळ माया, जे ब्रह्मादिकानये आया, गुणमयी लागली प्रणिया, जाणते राया अति दुस्तर. अज्ञानाचे मूळ मायेत आहे. ती ब्रह्मादिकांच्याही आटोक्यात येत नाही. ती माया गुणमयी आहे. प्रत्येक प्राण्याला ती त्रस्त करते. ती ओलांडण्यास कठीण आहे. त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण, द्वैताचे जे जे स्फुरे स्फुरण मूळ माया जाणतीचे नाव. स्वस्वरूपाला आच्छादित करणे हे तिचे मुख्य लक्षण व कार्य आहे. दोनपणाचे भान येणे ह्यालाच मूळ माया म्हणतात. ब्रह्म अद्वैत्वे परिपूर्ण ते स्वरूपी स्फुरे जे मीपण, तेची मायेचे जन्मस्थान निश्चय जाण नृपनाथा. ब्रह्म एकत्वाने परिपूर्ण असूनही त्या स्वरूपातही जे मीपण स्फुरते, तेच मायेचे जन्मस्थान आहे असे तू नक्की ओळख. ते मायेच्या निजपोटी भय शोक दुःखांची या कोटी, ब्रह्मा शिवादींचे लागे पाठी, इतरांची गोठी ते कोण. त्या मायेच्या पोटी अनेक प्रकारचे भय शोक आणि दुःखे उत्पन्न होतात. ब्रह्मा शिव ह्यांनाही ती माया भ्रमात पाडते. तेथे इतरांची काय कथा. ते महामायेची निवृत्ती करावया दाटुगी भगवत भक्ती, स्वये श्रीकृष्ण येची अर्थी बोलिला अर्जुना प्रती गीते माझी. या महामायेला निष्प्रभ करण्यास एक भगवत भक्ती समर्थ आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे की जे मला शरण येतात ते ह्या मायेला तरुण जातात. भगवत भक्तीता श्लोकार्थ मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. माया म्हणजे भगवत भक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय तेथेन चलती भक्त सुखे तरते हरिमाया. माया ही भगवंताची शक्ती आहे. त्यामुळे भक्तीनेच तिची निवृत्ती होऊ शकते. तिथे अन्य उपाय चालत नाहीत. हरीचे भक्त ती माया सहजपणे तरुण जातात. हरीची माया हरिभजने हरिभक्ती सुखेची तरणे, हे निज गुह्य अर्जुनाचे कारणे स्वये श्रीकृष्णे सांगितले. हे अत्यंत गूढ ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने सांगितले आहे. मायेची हेची निज पुष्टी, स्वरूपी विमुख करी दृष्टी. द्वैत भावे अत्यंत लाठी, भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा. मायेला बळ कशाने चढते, निजरूपापासून मनुष्याची दृष्टी विन्मुख करणे हेच तिचे बळ. तिच्यामुळेच द्वैत उत्पन्न होते. पण संत म्हणतात की ब्रह्मज्ञानानेच मायेचे निवर्तन होते. ही माया एरवी पाहणारा पाहिले जाणारे दृश्य व दर्शनाची त्रिपुटी वाढवते. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक माया जाण. माया निर्वर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान बोलती. पण ते ब्रह्मज्ञानही भक्तीने उत्पन्न होते. भक्ती नसेल तर ब्रह्मज्ञान केव्हाही होत नाही. जरी जाहले वेद शास्त्र संपन्न, तीही न करिता भगवत भजन. माया निवर्तक ब्रह्मज्ञान, तयांसी जाण कदा नुपजे. वेदशास्त्र संपन्न पंडितालाही मायेचे निवर्तक असे ब्रह्मज्ञान भगवत भजना वाचून होत नाही. शब्दज्ञानाची उत्पत्ती दाटुगी होय लौकिक स्थिती. माया निवर्तक ज्ञान प्राप्ती न करिता हरिभक्ती कदा नुपजे.
शास्त्र व्युत्पत्ती आणि लोकव्यवहार ह्यांनी ब्रह्मज्ञान मिळत नाही, ते हरिभक्तीनेच मिळते. हरिगुणांची रसाळ कहाणी ते ब्रह्मज्ञानाची निज जननी. हरिनामाचे नि गर्जनी जीव घेऊनी माया पळे. हरीच्या गुणांची रसाळ कथा ही ब्रह्मज्ञानाची जननी आहे. हरिनामाची गर्जना केली की माया पळून जाते, पण हरिनामाच्या धाकामुळे तिला पळून जाण्याचेही सामर्थ्य राहत नाही. ती जागच्या जागीच विलय पावते. मग ती हरिभक्ताला बाधा कशी करणार? माया पळता पळवून राहे हरिनाम धाके विरोनी जाये. या लागी हरी माया पाहे बांधून लाहे हरिभक्ता. नामाची परमदुर्धर गती माया साहो न शके निज शक्ती. हरिभक्त माया सुखे तरती या लागी श्रीपती बोलिला स्वये. नामाचा प्रभाव मायेला सहन करता येत नाही, त्यामुळे माया तरुण जाणे हे हरिभक्ताला सहज शक्य असते, असे कृष्ण वचन आहे. सायुज्यादी चारी मुक्ती अंकी वाढवी भगवत भक्ती. ते न करिता अनन्य गती शास्त्रज्ञान मुक्ती न घडे कदा. चारही मुक्ती हरिभक्तीच्या मांडीवर खेळतात आणि वाढतात. अनन्य भक्ती केल्या वाचून शास्त्रज्ञाला ही मुक्ती मिळत नाही. हरिभजनी जे विन्मुख त्यासी सदा द्वैत सम्मुख. महाभयेसी दुःखदायक प्रपंचू देख दृढ वाढे. हरिभजनापासून जे विन्मुख असतात त्यांच्या जाणीवेत नेहमी द्वैत असते व तेच भय आणि दुःख ह्यांना कारणीभूत होते. मग प्रपंचाचा विस्तार वाढत जातो. जेवी एकाएकी दिग्भ्रम पडे तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे. तैसी वस्तू विन्मुखे वाढे अति गाढे मिथ्याद्वैत. दिशांचा भ्रम झालेला मनुष्य कधी पूर्वेला पश्चिम म्हणेल तसा परमात्म्यापासून भ्रष्ट झालेल्या जाणीवेत द्वैताचा भ्रम वाढत जातो. द्वैताची भेद विहिरे सुटती संकल्प विकल्पांचे झरे. तेथे जन्म मरणांचे नि पुरे बुडे एकसरे ब्रह्मांड गोळ. द्वैत भाव ही विहीर समजावी. संकल्प व संशय हे झरे तेथे असतात आणि त्यातून जन्म मरणांचा पूर येतो. त्यातच सर्व प्राणी मात्र बुडतात. जन्म मरणांची या ओढी नाना दुःखांची या कोडी. अभक्त शोषिती साकडी हरिभक्ता ते ओढी स्वप्नीही न लगे. जो जीव भक्ती करीत नाही तो जन्म मरण रूपी प्रवाहात सापडतो. असंख्य दुःखात अडकतो, अनेक संकटे भोगतो, पण हरिभक्त त्या प्रवाहात कधी पडत नाही. भक्तीचे अगाध महिमा तेथे रिघेना भवबंधन. ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. भक्तीचा महिमा अगाध आहे, त्यात संसार बंधनाला वाव मिळत नाही. भक्तीच्या वाटा सद्गुरूच्या सेवेने समजतात. निज शिष्याची मरण चिंता स्वे निवारी जो वस्तुतः. तोची सद्गुरु तत्वता येरते गुरुता मंत्रो तंत्रोपदेश. जो गुरु शिष्याच्या मरण भयाचे निराकरण करतो तोच खरा सद्गुरु. मंत्र तंत्र उपदेश करणारे गुरु खरे गुरु नव्हेत. मंत्र तंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहेत आईते. जो शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. असे गुरु हवे तितके मिळतील, पण जो गुरु शिष्याला सद्वस्तूशी भिडवितो तोच योग्य होय असे श्रीकृष्ण वचन आहे. गुरुदेवो गुरुमाता पिता गुरु आत्मा ईश्वरो वस्तुतः.
गुरु परमात्मा सर्वथा, गुरु तत्वता परब्रह्म. गुरु हा देव आहे व माता पिता आहे. गुरु हा आत्मा आहे व ईश्वर आहे. परमात्मा आहे व परब्रह्म आहे. गुरुचे उपमे समान पाहता जगी न दिसे आन. अगाध गुरुचे महिमान तो भाग्यवीण भेटेना. गुरुला उपमा देता येईल असे ह्या त्रिभुवनात काही नाही. असा गुरु परमभाग्यानेच भेटतो. निष्काम पुण्याची या कोडी, अगाध वैराग्य जोडे जोडी. नित्यानित्य विवेक आवडी, ते पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. गुरुला निष्काम कर्माचे पुण्य सकळ साचले, त्याला तीव्र वैराग्याची जोड मिळाली आणि नित्यानित्य विवेकाची आवड एवढी सामग्री जमली की गुरुची कृपा होते. सद्गुरु कृपा हाती चढे, तेथे भक्तीचे भांडार उघडे. तेव्हा कळी काळ पळे पुढे, कायसे बापुडे भवभय. सद्गुरु कृपा झाली म्हणजे भक्ती मार्ग खुला होतो. भक्तीचे भांडार उघडते, मग काळाचे भय वाटत नाही. संसाराचे भय कसे राहणार. गुरु म्हणो देवा समान, तव देवांसी याचे नि देवपण. मग त्या सद्गुरु समान देवही जाण तू केना. गुरु ते म्हणो माता पिता, ते एक जन्मी सर्वथा. हा सनातन तत्वता जाणपा वसुता माय बापू. गुरुला माता आणि पिता म्हणावे तर ते एका जन्मापुरतेच असतात. अर्थात प्रत्येक जन्मी निरनिराळे माता पिता मनुष्याच्या नशिबी असतात. पण सद्गुरु हा चिरंतनाचा माता पिता आहे. अधोद्वारे उपजविता, ते लौकिकी माता पिता. अधोद्वारा आतळो नेदिता, तो सद्गुरु पिता सत्यत्वे शिष्या. लौकिक आई वडील गर्भवास देतात, पण सद्गुरु मात्र गर्भवास चुकवितात. म्हणून शिष्याचा खरा पिता सद्गुरुच असतो. गुरु ते म्हणो कुलदेवता, तिची कुलकर्मीच पूज्यता. हा सर्व कर्मी अकर्ता पूज्य सर्वथा सर्वार्थी. गुरुला कुलदेवतेप्रमाणे मानावे तर कुलदेवता कुलधर्मापुरतीच पूज्य असते. पण गुरु सर्व कर्मांमध्ये सर्व प्रसंगी पूज्यच असतो. गुरु म्हणो देवा समान, तव देवांसी याचे नि देवपण. मग त्या सद्गुरु समान देवही जाण तू केना. गुरुदेवाप्रमाणे आहे असे म्हणावे तर सद्गुरुमुळेच देवाची ओळख पटते. त्यामुळे देवही सद्गुरुशी तुलना करण्यास योग्य नाही. गुरु ब्रह्म दोन्ही समान, तेही उपमा किंचित न्यून. गुरुवाक्य ब्रह्मा ब्रह्मपण, ते सद्गुरु समान अद्वैत्वे. गुरु आणि ब्रह्म हे दोन्ही समान आहेत असे म्हणावे तर ब्रह्माची उपमा सुद्धा कमी पडते. कारण गुरुच्या सांगण्यामुळेच ब्रह्माला ब्रह्मत्व येते आणि दोहोत समानता नसून वस्तुतः दोन्ही एकच आहेत. यालागी अगाध गुरुगरिमा उपमा नाही निरुपमा. ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण प्रमा, हे वाक्य महिमा गुरुची. म्हणून गुरुचा महिमा फार थोर आहे, त्याला उपमा नाही. ब्रह्मातील ब्रह्मत्व त्याचे प्रमाण, प्रमा म्हणजे स्वरूप इत्यादी जे काही विचारात घेतले जाते, तो ही महिमा गुरुचाच आहे. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाशक. एवं गुरु ही अधिक नाही आणिक पूज्यत्वे. ब्रह्म सर्व वस्तू जाताचे प्रकाशक आहे हे खरे, पण सद्गुरु ब्रह्माचाही प्रकाशक आहे. म्हणून पूज्यपणामध्ये गुरुपेक्षा जास्त काही नाही. या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी,
पाहो नये गात्री शुद्धी, ऐशिये भावार्थ बुद्धी, सहजे चित्त शुद्धी सच्चिष्या. म्हणून गुरु हा एक व्यक्ती असे कधी समजू नये, त्याला ब्रह्मच समजावे. जो शिष्य असे समजतो त्याची चित्त शुद्धी अनायासे होते. ज्यांचा गुरुचरणी निस्सीम भावो, त्यांचा मनोरथ पुरवी देवो. गुरु आज्ञा देवो पाळी पहावो, गुरुवाक्ये स्वयमेवो जडमूढ तारी. ज्याची गुरु चरणांवर पूर्ण निष्ठा असते त्याच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतो. भगवंत ही गुरुची आज्ञा पाळतो, कारण गुरुच्या वचनानुसार तो जडमूढ लोकांनाही मोक्ष देतो. ब्रह्मभावे जे गुरु सेवक देवो, त्यांचा आज्ञाधारक. त्यासी नित्यपूर्वी निजात्म सुख, हे गुरु मर्यादा देख नुल्लंघी देवो. जे शिष्य गुरुला ब्रह्म समजून त्यांची सेवा करतात, त्यांना देव नित्य सुख देतो. गुरुच्या मर्यादांचे देव कधी उल्लंघन करत नाही. देवो गुरु आज्ञा स्वयमानि, तव गुरुदेवासी पूज्यत्वाणी. एवं उभयता अभिन्नपणी, भावार्थी या लागोनी तारक. देव स्वतः गुरुचे म्हणणे ऐकतो, गुरुची आज्ञा पाळतो आणि गुरु हाच देवाला देवत्व आणतो. म्हणून भक्ताला तारून नेण्यामध्ये ते दोघे एकत्वानेच कार्य करतात. सद्भाव नाही अभ्यंतरी, बाह्य भक्ती भावेची करी. भावानुसारे संसारी, नाना परी स्वये ठाकती. ज्यांच्या मनात भगवंताबद्दल भक्ती नाही, पण बाहेर मात्र जे भक्तीचा डौल आणतात, ते त्यांच्या मनोवस्थेप्रमाणे संकल्प आणि विचार ह्याप्रमाणे संसारातच नाना प्रकारे फसत जातात. ठकले ते मनुष्य गती, ठकले ते निजस्वार्थी. ठकले ते ब्रह्मप्राप्ती, दंभे हरिभक्ती कदा नूपजे. मनुष्य जन्म मिळूनही त्यांची फसगत होते. स्वतःचे हित करण्याच्या बाबतीतही ते फसतात आणि ब्रह्मप्राप्तीला वंचित होतात. कारण ज्या भक्तीने भगवंत मिळतो ती भक्ती दांभिकपणाने कधीही सिद्ध होत नाही. येथे भावे वीण तत्वता, परमार्थु नये हाता. सकळ साधनांचे माथा, जाण तत्वता सद्भाव. भावा वाचून परमार्थ साधत नाही, कारण सद्भावनाच सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. कोरडीये खांबी धरिता सद्भाव, तेथेची प्रकटे देवाधी देवो. मा सद्गुरु तो तव पहावो, स्वये स्वयमेव परब्रह्म. अहो वाळलेल्या खांबाला जरी देव मानले तरी तेथे भगवंत प्रकट होतो. मग सद्गुरूला परब्रह्म मानले तर तेथे परब्रह्म साक्षात प्रकट का होणार नाही. या लागी गुरु भजना पुरता, भजावया मार्गू नाही. आयता ज्ञान भक्ती ते तत्वता, ते जाण सर्वथा सद्गुरु भक्ती. म्हणूनच ईश्वर भक्ती करण्याचा गुरु भक्ती सारखा दुसरा सोपा मार्ग नाही. जी खरी ज्ञान भक्ती म्हटली जाते ती गुरु भक्तीच हो. गुरुहुनी श्रेष्ठ ब्रह्म म्हणता, गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म. ऐसा भाव धरिता विषम ब्रह्म साम्य शिष्यानुपजे. गुरुहून ब्रह्माला श्रेष्ठ म्हटल्यास शिष्याने मनात दोहोंची तुलना केली असा अर्थ होतो. त्यालाच विषम भाव म्हणतात. अशा द्वैती भावनेने शिष्याला ब्रह्मसाम्य, ब्रह्मरूपत्व, ब्रह्मैक्य प्राप्त होणार नाही. आम्हा गुरुतोची परब्रह्म, ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हेची गुरुसेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वये होय. सद्गुरूच माझे परब्रह्म आहेत असा सप्रेम भाव शिष्याने ठेवावा. हीच उत्तम गुरुसेवा. तिनेच शिष्य ही परब्रह्म होतो. ऐशिये गुरुसेवे आत प्रल्हाद झाला द्वैंद्वातीत.
नारद स्वानंदे गात नाचत ब्रह्म साम्ये विचरत सुरासुर स्थानी. अशा गुरु सेवेनेच प्रल्हादाला द्वंद्वातीत अवस्था प्राप्त झाली. नारदाला ब्रह्मसाम्य प्राप्त होऊन तो नाम संकीर्तन करीत सर्वत्र देव आणि दैत्य यांच्या स्थानातूनही संचार करू लागला. ऐसीची गुरुसेवा करिता चुकली अंबरीषाची गर्भवस्था. ते गर्भची जाहला देवो साहता भक्ता भव्यवथा बाधो नेदी. अशीच गुरुसेवा केल्याने अंबरीषाला जन्म घ्यावे लागले नाहीत, कारण त्याच्यासाठी देवानेच जन्म घेतले आणि त्या भक्ताला संसाराची व्यथा होऊ दिली नाही. ऐशिया अभिन्न भावना सुबुद्धी भजती गुरुचरणा. ते पढ्यन्ते जनार्दना त्यासी भवभावना दि शिवोने दि. अशा अभिन्न भावनेने जे सुज्ञ भक्त गुरुचरणांची सेवा करतात ते जनार्दनाला प्रिय होतात. तो त्यांना सांसारिक विचारांचा स्पर्शही होऊ देत नाही. गुरु ब्रह्म दोन्ही एक शिष्य ही तसे तादात्मक. जे भेद मानिती वेगळिक तेही माईक कवी सांगे. गुरु व ब्रह्म दोन्ही एकच आहेत आणि ते ऐक्य जाणणारा शिष्यही त्यांच्याहून अभिन्न आहे. हे सत्य होय, पण ह्या तिघात जे भेद पाहतात ते मात्र मायेच्या अधीन असतात. अविद्यमानोप्यवभाति द्वयो ध्यातुर्तुर्धिया स्वप्न मनोरथो यथाः. तत्कर्म संकल्प विकल्पं मनोबुधो निरुद्ध्याद भयं ततः स्यात्. विद्यमान नसलेलाही द्वैताचा प्रपंच हा करणाऱ्या मनुष्याच्या मनाला स्वप्न किंवा मनाने कल्पिलेले प्रक्षेप भासतात. त्याचप्रमाणे भासतो म्हणून विवेकी मनुष्याने कर्माचा संकल्प व विकल्प करणारे जे मन आहे त्या मनाचा निरोध करावा. म्हणजे अनन्य भक्ती सोडून मन कोठेही जाऊ नये. असे केले तरच अभय प्राप्त होते. पुरुषासी जो प्रपंचू दिसे तो नसताची मिथ्या आभासे. जेविका एकला निद्रावशे स्वप्ना माझी जगकल्पी. मनुष्य निजला म्हणजे त्याला स्वप्न दिसते ते खरे नसते. तो एकटाच स्वप्नात जगाची कल्पना करतो. असोनी निद्रावशे दिसे स्वप्न तो जागा होणी आपण. करुबैसे मनोरथ ध्यान तो नसतेची जनवन एकत्वी देखे. जागेपणीही मनुष्य असे करीन तसे होईल इत्यादी मनोरथ करतो. तेव्हा तो एकटा असूनही त्याच्या मनापुढे लोक, अरण्ये, मार्ग, घरे ह्या वस्तूंची काल्पनिक चित्रे उभी राहतात. होका घालोनी आसन जो करी मूर्ती चिंतन. त्यासी ध्येय ध्याता उपचार ध्यान नसतेच जाण कल्पित भासे. किंवा तो आसन मांडी घालून मनाने एखाद्या मूर्तीचे चिंतन करू लागला व मनाने पूजा करू लागला तर ध्येय ध्याता गंध फूल इत्यादी उपचार हे सर्व काही त्याच्या कल्पनेने प्रक्षेप केलेले दिसते. जेवी धन लोभ्याचे हारपे धन. परिवासनान सांडी अन्न धन धान्य. धनाते आठविता मन धन लोभे पूर्ण पिसे होय. एखादा धनलोभी माणूस आहे आणि त्याचे धन कुणी बुडविले तर त्याची वासना त्या धनाला मनाने कल्पून तेथेच चिकटते आणि त्याचे मन अस्वस्थ होते. मनस्वे जरी नव्हे धन तरी धनकोश आठवी मन. तव स्मृती बळबघे धन व्यामोहे पूर्ण पिसे होय. स्वतः मन काही धन नव्हे, पण केवळ धनाची आठवण करून ते वेडे होते. त्याच न्यायाने देह व इतर वस्तू ह्या वेगळ्या भासतात आणि हा अमुक एक मी आहे आणि अमुक एक गोष्टी माझ्या आहेत
अशा विचाराने ते वेगळेपण तो स्वीकारतो व लगेच जे आहे त्याचा नाश होईल असे भय निर्माण होते. तेवी व्यामोहाचे पूर्ण भरित मिथ्याभास्य देहाही द्वैत ते अहम भावे मानिता आप्त भवभय निश्चित आंधळे जगी. संसार भयाचे मुख्य कारण म्हणजे मनाने केलेली कल्पनाच आहे व सद्गुरूच्या वचनावर दृढनिष्ठा हाच त्या मनाला जिंकण्याचा उत्तम उपाय आहे असे जाणून शहाणे शिष्य गुरुवचनावर श्रद्धा ठेवतात व विवेक आणि वैराग्य यांच्या सहाय्याने मन ताब्यात ठेवतात. भवभयाचे कारण मन कल्पना मुख्य जाणत्या मनाचे करावया निरोधन सद्गुरु वचन निजनिष्ठा. हे जाणोनी सशिष्य जाज्ञाते गुरुवाक्य विश्वास युक्ते विवेक वैराग्याचे नि होते निज मनाते आकळती. तेची आकळती हातवटी संक्षिप्ते राया सांगेन गोष्टी सद्गुरु वाक्य परिपाठीचे मनात थापटी निज बोधे. आता हे राजा मनाला स्वाधीन ठेवण्याची ही युक्ती कशी करावी ते मी सांगतो. सद्गुरूचे वचन असे आहे की सर्वत्र एकच आत्मतत्व एकच ब्रह्म विलसत आहे. ह्या वाक्यावर श्रद्धा ठेवली की मन स्थिर होते. हरे नमा हरे नमा हरे नमा.